आता आवाज येत आहे का? मनीषा मॅम? हो हो, येतोय. हो. हो येत. चला पाण्याला अफर्मेशन देऊन घेऊया. चमचा, ग्लास किंवा चमचा, कळशी जे काही असेल ते घ्यायचं आणि हेच पाणी आपल्याला नंतर आपल्या घरात जे वापरतोय कळशी, हंडा, माठ त्याच्यामध्ये टाकायचे, की धन्यवाद जलदेवते. तुझे खूप खूप धन्यवाद. 30 वेळा उजव्या बाजूने आणि 30 वेळा डाव्या बाजूने असं फिरवून आपण अफर्मेशन द्यायचे. आपल्याला जे हवे ते सुद्धा आपण म्हणू शकतो, की हे परमपिता परमात्मा, हे जलदेवते तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तू प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहेस. म्हणून माझा हा संपूर्ण दिवस, माझ्या कुटुंबाचा संपूर्ण दिवस हा सर्वोत्तम दिवस जात आहे. प्रेम, आदर, प्रशंसा आणि जॅकपॉटने भरलेला हा प्रत्येक दिवस तू आम्हाला देतोस. हे अमृता, तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये असीम शक्ती या अमृतामुळे येत आहे. अनंत शांती येत आहे. अनंत शांती मिळत आहे. अनंत शांती मिळत आहे. आणि माझ्याकडे जे काही आहे ते त्या प्रत्येक वस्तू, पैसा जे काही असेल त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही उपयोग करत आहोत. अशा सद्भावना या पाण्यातून माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये येत आहे. प्रत्येक व्यक्ती, वस्तू, ठिकाण, परिस्थिती, वातावरण, वेळ, हवामान, पैसा, निसर्ग आणि ही वैश्विक ऊर्जा या सर्वांच्या संपर्कात आम्ही सर्वजण येत आहोत आणि अनुकूल, अनुकूल आणि अनुकूल असेच विचार, आचार हे आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हे जलदेवते, तुझे खूप खूप धन्यवाद. वरुण देवतेला देखील खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्वजण धन्य झालो आहोत. खूप भाग्यवान आहोत. खूप भाग्यवान आहोत. आमच्यामध्ये परमदेवतेची असीम कृपा ही पिरामिडद्वारे भरपूर वाहत आहे आणि ती तुझ्यातून कणाकणामध्ये, नसानसाद्वारे, नसानसांमध्ये पोहोचत आहे. म्हणून जलदेवते, हे अमृता, तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुला पिल्याने माझ्या संपूर्ण शरीरामध्ये एक रोमांच संहारत आहे. माझे घर सुख, शांती, समृद्धी, प्रेमाने, आदराने, श्रद्धेने आणि काळजीपोटी दैवी ऊर्जेने भरत आहे, सुरक्षित होत आहे. हे जलदेवता, तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे पाणी पिल्याने मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, विचार, वाणी आणि वागण्यात सकारात्मक होत आहे. हे जलदेवता, तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी नेहमी सत्य बोलतो, योग्य मार्गावर चालतो, स्वतःला पूर्णपणे, पूर्णपणे माफ करत आहे. इथून मागच्या घडलेल्या गोष्टींबद्दल, रागाबद्दल, द्वेषाबद्दल, चिडचिडीबद्दल मी माफ करत आहे. मला देखील आणि कुटुंबातल्या आणि माझ्या रक्तातल्या प्रत्येक नात्याला मी माफ करत आहे. फॉरगिव्हनेस करत आहे. हे जलदेवता, तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि त्याच भोवऱ्यासहित आपण पाणी थोडं का होईना पिऊन घ्यायचंय. धन्यवाद. खूप अशी सुंदर
पाण्याची अनुभूती आपण सकाळी-सकाळी घेतली आहे. मी म्यूट करते. पण गेले 6 दिवस, आजचा 7वा दिवस आपला आहे आणि आपण फॉरगिव्हनेस, माफ करणे आ आणि माफी मागणे या गोष्टीवर काम करत आहोत आणि आपण सर्वजण पहिल्याच दिवसापासून आरशासोबत राहून हे कार्य करत आहोत. सर्वांनी आरसा घेतलाय ना? आरशासोबत राहून कार्य करत आहोत. हे आरशात बघून आपण दिवसभर पहिल्या दिवसापासून स्वतःवर प्रेम करायला शिकत आहोत. स्वतःला फॉरगिव्हनेस करायला शिकत आहोत. जेव्हा आपण स्वतःला फॉरगिव्ह करू, माफ करू, तेव्हाच आपण इतरांना माफ करू शकतो. तोपर्यंत आपल्यात ती पॉवर येत नाही, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये ते शोधत नाही. हे आपण पाहिलेलं आहे आणि मॅडमनी देखील काल आपल्याला 2-3 ऑडिओ क्लिपमधून खूप छान असं समजून सांगितलं आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या मित्र-मैत्रिणी जे कोणी आपल्या ग्रुपला जॉइंट आहेत, परंतु क्लास जॉइन करत नाही, त्यांनाही सांगायचं आहे, की आपण जॉइंट व्हा. आज सगळ्या रेकॉर्डिंग क्लिप मॅडम कदाचित टाकतील. तर त्या आपण पुन्हा-पुन्हा ऐकायच्या. ज्या गोष्टींमध्ये आपण अडकलो आहोत, ज्या ज्या गोष्टींमधून स्वतःला फॉरगिव्ह करू शकत नाही, त्या वारंवार ऐकायच्या. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचे. आता सुद्धा कान फक्त इकडे लक्ष ठेवायचंय, पण आरसा आपल्या समोर ठेवायचा कंटिन्यू आणि दोन्ही डोळ्यांमध्ये पाहायचा प्रयत्न करायचा आहे आणि वारंवार बोलत राहायचंय, की "मनीषा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे." जेवढं तुम्ही जीवाच्या आकांताने भावना ओतून स्वतःशी बोलाल, तेवढं तुम्ही मोकळे व्हाल. जेवढे तुम्ही मोकळे व्हाल, एक-एक अंग, प्रत्यंग हे ओपन व्हायला सुरुवात होईल. एक-एक चक्र ओपन व्हायला सुरुवात होईल. एक-एक नसा-नसांमधून राग, द्वेष, संकुचितपणा, निराशापणा हा निघून जाईल आणि आपल्या नसा आपली एक-एक काय म्हणतात ना बॉडी पार्ट हा एकदम पॉझिटिव्ह एक डिव्हाइन एनर्जीने, ऊर्जेने भरून निघेल आणि आपल्या हातून नक्कीच आपल्या वाणीतून, आपल्या हातामधून, आपल्या व्यवहारातून नक्कीच चांगले शब्द, चांगली कामं आपल्या हातून घडणार आहेत, याची अनुभूती आपण घ्यायची आहे. जर आपल्याला काही अनुभव येत असतील, छोटे-छोटे का होईना येत असतील, तर तुम्ही ते नक्की शेअर करायचे. आपण पहिल्या दिवशी स्वतःवर काम केलं. दुसऱ्या दिवसापासून आपण आपल्या आईवर काम केलं. मी आणि माझी आई. तिसऱ्या दिवशी आपण मी आणि माझे बाबा यांच्यावर काम केलं. सगळ्यांना माफ केलं. त्याच्यासाठी आपण स्वतःलाही माफ केले. त्यानंतर आपल्या सासूबाई, सासूबाईंविषयी देखील खूप महत्त्वाच्या गोष्टी काल पुन्हा एकदा आपल्याला मॅडमनी सांगितल्यात. सगळ्यांनी त्या ऑडिओ क्लिप ऐका. ऑडिओमधून स्किप होऊ देऊ नका. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मॅडम आपल्याला शॉर्ट बट स्वीट सांगत असतात आणि त्यानीच आपल्या माइंडवर, आपल्या हृदयावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. म्हणून तर आपण गेले 2 वर्ष विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनला एकदम बाय हार्ट जॉइन्ड आहोत. कारण आपण बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. आपल्याला आतापर्यंतच्या लाईफमध्ये खूप अशा घटना घडल्या, विहंगमला जॉइंट असताना आपण रिप्लाय दिले नाही. आपण मेसेज हे केले नाहीत किंवा आपण फॉर्म भरला नाही. आपण वेळेत एखाद्या कार्यक्रमाचा फॉर्म भरला नाही, तर आपल्याला काही गोष्टी करायला मिळाल्या नाहीत. कारण आपल्यात बऱ्याच गोष्टींसाठी आळस, अ, आज करू, उद्या करू अशा अ, गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्या बाहेर काढण्यासाठी आपण हे काम करत आहोत. जोपर्यंत आपण आपल्याला तयार करत नाही, अवेअरनेसमध्ये ठेवत नाही आणि
एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्हिडिओला, एखाद्या मेसेजला रिप्लाय देत नाही, तोपर्यंत आपल्यातला अवेअरनेस जागा झाला असं दिसत नाही. कमीत कमी एक ओळीमध्ये, "धन्यवाद मॅडम ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी. धन्यवाद मॅडम ही माहिती देण्यासाठी. धन्यवाद हा अलर्टनेस देण्यासाठी." कमीत कमी व्हिडिओ बनवले, त्या व्हिडिओच्या खाली आपण एक-एक कमेंट दिली, तर आपण आपल्या ग्रुपची एनर्जी एवढी वाढवणार आहोत. ती कशी? तर आपण जेव्हा इतरांना मोटिव्हेट करण्यासाठी मेसेज पाठवतो आणि ते मेसेज जर एखादा व्यक्ती, नवीन जॉइन झालेला व्यक्ती वाचतो, ऐकतो, तो इतरांनाही माहिती देतो आणि जेव्हा अशा लोकं जी अनभिज्ञ आहेत काही गोष्टींपासून, त्या अज्ञानी लोकांना आपण किंवा मॅडममार्फत, व्हिडिओमार्फत नॉलेज दिलं गेलं आपल्या ग्रुपचं किंवा आपल्या अ, कार्यक्रमांचं, तर ऑटोमॅटिक आपली ग्रुपची एनर्जी ही वाढणार आहे. आपली स्वतःची एनर्जी देखील खूप अशी वाढणार आहे. म्हणून स्वतःवर काम करायचंय. स्वतःवर वारंवार आरशात येता-जाता, आपलं प्रतिबिंब पाहता, बाथरूममध्ये, ऑफिसमध्ये, जर शक्य झालं तर मोबाईलमध्ये सेल्फी काढताना किंवा इतरांचे फोटो काढताना किंवा आपल्या मुलांशी बोलताना, कुठेही येता-जाता आपण आपल्या आरशामध्ये पाहायचंय, तोच आपला मित्र आहे, दुसरं कोणीही नाही. आणि त्याच्यानंतर आजचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे काल झाले सासरे. सासऱ्यांविषयी सुद्धा आपण खूप काही लिहू शकतो. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत सासरे हे एक अशी पण व्यक्ती आहे, की ती खूप चांगल्या दृष्टीने, खूप काही वाईट दृष्टीने मनामध्ये परिणाम करून घडलेल्या गोष्टी आहेत. अ, त्या गोष्टी आपल्या मनावर देखील परिणाम करतात. म्हणून आपण आपल्या स्वतःवर काम करायचं आठवणीने. हे आपण शिकत आहोत. कालचा देखील अभ्यास आपण आपल्या सासू आणि सासऱ्यांशी बोलत असताना वारंवार आरशात बघून बोलायचं आहे. आजचा आपला विषय आहे आपले पती, हसबँड. खूप असा चांगला पॉइंट आपल्या लाईफमधला आहे, जो आपला आरशानंतरचा खूप मोठा सवंगडी, मित्र, प्रिय सखा असा आहे. प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही गोष्टी लग्नानंतर आपल्या पतीकडून घडलेल्या आहेत. छोट्या-छोट्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपण वारंवार दुसऱ्यालाच दोष देत राहतो. कारण आपण बऱ्याचदा चुकतो. आपण आपली चूक मान्य करायला तयार होत नाही. हे असं नातं आहे, या नात्यामध्ये तरी लवकर तयार होत नाही. असा अनुभव किती जणांना आहे. खूप सीनियर व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये आहेत. त्यांच्याकडून सुद्धा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण त्यांनी त्यांचे अनुभव छोटे-छोटे का होईना, अनुभव आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणं गरजेचं आहे. अनुभवाने माणूस शिकतो. आपण नाही, पण समोरचा व्यक्ती वाचून-वाचून तरी शिकतो आणि वाचून आणि ऐकून खूप काही आपण शिकलेलो आहोत आणि शिकत आहोत. तर आजचा देखील प्रोग्राम आपण 25 तारखेपासून आपल्यासाठी सुरू झालेला आहे आणि त्याचा आज आजपासून नव्याने भाग सुरू होत आहे. मग त्याही गोष्टी आपण इतरांना शेअर करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या पतीला क्षमा करायची आहे. त्यासाठी स्वतःला देखील क्षमा करायची आहे. म्हणून पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं, आपल्या जेवढी नाती आहेत, त्यांच्याविषयी कमीत कमी जेवढं शक्य होईल, त्या दिवशी लिहा. काल सासऱ्यांविषयी लिहायचं होतं, त्याच्या आधी सासूंविषयी, त्याच्या आधी वडिलांविषयी, त्याच्या आधी आईविषयी, त्याच्या आधी पंचतत्वांविषयी आणि त्याआधी आपल्या स्वतःविषयी, की अशा काही घटना आहेत, की त्या आपल्या मनावर परिणाम करणं त्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम झालाय आणि त्या गोष्टींमुळं मी माफ करू शकत नाही. कुणालाच माफ करू शकत नाही. असं काही घडलेलं आहे का? बऱ्याच गोष्टींमध्ये संकोच वाटतो आपल्या पतीशी बोलायला. मी का बोलायचं? मी का बोलायचं? काल माझी एक कझन सिस्टर आली होती आणि तिला 2 मुलं आहेत. एकाने डी फार्म केलेलं आहे आणि आता तो जॉब करतो.
पण फॅमिली खूप वेल वेल सेटल आहे. मिस्टर भाभा अणु संशोधन भाभा नाही, आर्वी केंद्रामध्ये कामाला आहेत आणि दीर वगैरे सुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये जॉबला आहेत. सासरे माझ्या सासऱ्यांबरोबर होते बँकेमध्ये. तर बोलता-बोलता अशाच गोष्टी तिने रडून सांगितल्या, की मुलगा आता चुकीचं वागतोय. म्हणून ती बऱ्याच गोष्टींना दोष मिस्टरांना देत होती. त्यांच्या समोरच देत होती. तिच्यासोबत माझी दुसरी तिची सख्खी बहीण पण होती. बऱ्याच गोष्टी 1-2 तास आम्ही त्या गोष्टींवर चर्चा झाल्या. खूप निगेटिव्ह गोष्टी शेअर झाल्या आणि काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर झाल्या. पॉझिटिव्ह गोष्टी खूप कमी होत्या. निगेटिव्ह गोष्टींचा भडीमार खूप होता. कारण पती मला ह्यांनीच मला कधी किंमत दिली नाही. माझं कोणतंच सुख मला दिलं नाही. 18 वर्ष झाली लग्नाला, कधी लग्नाचा वाढदिवस साजरा झाला नाही. कधी नवऱ्याने विश केलं नाही. हिने बोलायचा प्रयत्न केला, तर नवरा निघून जायचा. अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी तिने सांगितल्या आणि त्याचाच परिणाम मुलांनी त्याच गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या, त्याच गोष्टी पाहिल्या आणि मुलंसुद्धा आता एक 12वी ला एंट्रन्स देतो आणि एक आता त्याने डी-फार्म केलंय, तरी तो सुद्धा किंमत देत नाही. कळत-नकळत मुलाच्या हातून चुका घडल्या आणि वडिलांसमोर घडल्या तरी वडिलांनी चुकून सुद्धा आवाज वाढवला नाही किंवा त्याला बोललं नाही. जेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला, तर तेव्हा म्हटले, "काही गोष्टी पत्नीसोबत मुलांशी शेअर नसतात करायच्या, समजून सांगायचं नसतं, वेगळं एकंतात घेऊन समजून सांगायचं असतं. असा कोणता पती आहे," म्हटलं "तू, की बाबा तुझ्यात कोणती एनर्जी आहे, मग तू तिला तुमच्या समोर घडतात या गोष्टी, समोर मुलांना समजून सांगू शकत नाही. थोडा आवाज मोठा करून बोलू शकत नाही, रागाने बोलू शकत नाही तुम्ही." तर म्हणे, "मला पूर्वी काही आजार झाले होते. खूप काही केमोथेरपी वगैरे माझ्यावर झाल्या होत्या. मग तेव्हापासून मी खूप शांत राहतो. मी रागवत नाही, मी बोलत नाही आणि शांततेनेच मार्ग निघतात." ही कोणती शांतता? ही शांतता नाही, बरबादीकडं नेण्याचं लक्षण आहे. तुमच्या समोर तुमच्या पत्नीला किंमत दिली जात नाही, कारण तुम्ही स्वतः देत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या बाबतीत सुद्धा होत असतात आणि मग पत्नी आपल्याला जेव्हा ती मार्ग शोधते त्यावेळेस, की मला माझा नवरा, सासू-सासरे किंमत देत नाही. मुलांकडून काही चुकल्या तर तुझ्याकडूनच चुकल्या. तुझ्यामुळे तुला संस्कार देता आले नाहीत मुलांना. म्हणून मुलं चुकीचं वागतात. असं जेव्हा आईला सांगितलं जातं, तेव्हा खूप काही प्रमाणात आपला पती म्हणजे ते बाबा जे कोणी आहेत, ते कितपत दोषी असतात हे आपल्याला कळतं. कारण त्याच्यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. नेहमीच आपण दुसऱ्याच्या चुका शोधतो, पण स्वतःच्या देखील काहीतरी चुका असतील ना. तिने कधी माफच केलं नाही स्वतःला. दुसऱ्यांना नाही, मुलांनाही नाही. म्हणून तिने मार्ग काढला, की मला इथून बाहेर पडायचंय. पार्लरचा व्यवसाय करू लागली, शिकली. आता पार्लरमध्ये उच्च लेव्हलला पोहोचली. बऱ्याचशा अ, काय म्हणतात ना, सेलिब्रिटींचा ती जुन्नरमध्ये राहून मेकअप करायला ऑर्डर्सला जाते. खूप मोठ्या-मोठ्या ऑर्डर्स घेते. खूप साम्राज्य एकटीने खूप उभं केलं. स्वतःचं दुकान उभं केलं. मुलासाठी दुकान घेण्याचं तिचं स्वप्न ती पाहत आहे, तसं कामही करत आहे. स्वतःसाठी पुण्यामध्ये फ्लॅट स्वतःच्या हिमतीवर तिने घेतला आणि तो नवऱ्याला गिफ्ट दिला. स्वतःच्या नावावर न घेता नवऱ्याच्या नावावर घेतला. जेव्हा गिफ्ट दिला, त्या दिवशी तिने नावावर करून दिला. परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु कोणतंच सुख नवऱ्याकडून मिळत नाही. जेव्हा ह्या गोष्टी मुलांबाबतीत घडतात, मुलं चुकीचं वागायला लागतात, तेव्हा कुठेतरी जाणीव व्हायला सुरुवात होते आणि थर्ड पार्टीला काय म्हणतात ना, समुपदेशनची आपल्याला गरज पडते. असे बरेचसे महिला आहेत, की त्यांना आपल्या पतीकडून निगेटिव्ह अ, गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतात. आपली इच्छा नसताना देखील आपण इतरांना माफ करायला कसं शिकायचं या प्रोग्राममधून आपण शिकत आहोत. कारण आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या पतीसोबतच्या सोडून दिल्या. पण इथून पुढचं आपल्याला आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. आपल्याला हायर एनर्जीतून काय म्हणतात ना,
मुक्तीच्या मार्गाकडे जायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला माफ करणं सुद्धा गरजेचं आहे आणि महत्त्वाचा व्यक्ती म्हणून आपल्या हसबंडला, मिस्टरांना, पतीला आपण जे काही नावाने बोलत असू, बऱ्याच व्यक्ती आपल्या आपल्या आई-वडील बघा एकमेकांना काही-काही खूप आदर करणारे आहेत, ते पती-पत्नींना खूप रिस्पेक्ट देतात. आपण पण आपल्या पतींना मुलांची नावं घेऊन बोलतो. त्याच्या अगोदर अहो म्हणून बोलतो. कधी-कधी आडनावाने आवाज देतो. ज्या काही नावांनी आपण बोलत असू, त्या व्यक्तीला आज त्याच नावाने मनाला एक-एक गोष्ट आठवून माफ करायचंय आणि स्वतःलाही खूप गोष्टींसाठी माफ करायचं. कारण त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण मनावर घेतल्या. तर बहिणीचा ती माझी कझन सिस्टर आहे, तिचा विषय मी तुम्हाला याच्यासाठी सांगितला, की काही गोष्टी कशा रिलेट होतात. कित्येक जणांना बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहिलेले आहेत. मी ॲज अ पोलीस आहे, म्हणून मला खूप गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी त्या अनुभवल्यात, खूप अनुभवले आहेत. अनुभवल्यात म्हणजे पोलीस स्टेशनला बऱ्याच गोष्टी, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पती-पत्नींची भांडणं येत असतात. कोणाची मुलांवरून येतात, मुलांची आईचं ऐकत नाही म्हणून येतात. आईचं ऐकून बायकोला मारतो म्हणून येतात. बायकोला बोलतात म्हणून येतात. अं, कधी-कधी पर्सनल रिलेशनवरून सुद्धा भांडणं खूप येतात. आजकाल ते प्रकार खूप वाढलेत कारण कायद्याचा अवेअरनेस खूप वाढलाय आणि त्यामुळे पती-पत्नीचा शारीरिक संबंध येत नाहीत आणि पती माझा विचार करत नाही. अशा बऱ्याच वर्षानुवर्ष घडलेल्या गोष्टी पत्नीच्या मनावर परिणाम करणाऱ्या असतात. मग तीही स्वतःहून मिस्टरांशी बोलत नाही किंवा माफ करत नाही. कारण आपण माणूस असा हा व्यक्ती आहे, इच्छांनी भरलेला आहोत. प्रत्येकाला काही ना काहीतरी इच्छा असतात आणि मग त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, तर आपण वेगवेगळ्या शारीरिक व्याधींना जडला जातो आणि शारीरिक व्याधी झाल्या, की आपण रिएक्ट करतो, रिस्पॉन्स देत नाही आणि रिएक्ट झालो, प्रत्येक काय म्हणतात ना, रिएक्ट होताना रागच व्यक्त होतो, प्रेम व्यक्त होत नाही. कारण आपण स्वतःलाही माफ करत नाही. मग वारंवार दोष द्यायला सुरुवात करतो. आई-वडिलांना, "काय नवरा मला करून दिलाय?" सासू-सासऱ्यांना दोष द्यायला सुरुवात करतो, की "काय तुमचा मुलगा थोडीसुद्धा किंमत देत नाही. त्याला माझी काही काळजीच नाही. मला कुठे फिरायला नेत नाही. माझ्यासाठी हे करत नाही, माझ्यासाठी ते करत नाही. मुलांकडे लक्ष देत नाही, अभ्यास करत नाही." परंतु मैत्रिणींनो, काही ना काहीतरी तो करतच असतो. अपवादात्मक भरपूर गोष्टी आहेत, की आपले पती आपल्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. ते कळायला सुद्धा वेळ यावी लागते. सुरुवातीचा काळ माझ्यासाठी सुद्धा कठीण होता ध्यान करण्याचा. कारण जेव्हा आपण ध्यानाला बसतो, 1-1 तास, अर्धा-अर्धा तास तरी कसा जातो कळत नाही. आणि तेव्हा आपले पती आपल्यासोबत असतात किंवा आपल्या घरात असतात. अ, किंवा अचानक आले आणि आपण ध्यान करत असू, तर डिस्टर्बन्स होतो किंवा डिस्टर्ब करू शकत नाही किंवा त्याच्यामुळे आपण शांत-शांत होत गेलोय, हे त्यांना कळायला लागतं. तेव्हा ते आपल्याला मानसिकदृष्ट्या आणि टॉर्चर करायला सुरुवात करते. कधी-कधी शारीरिकदृष्ट्या सुद्धा टॉर्चर होत असतात. काय ध्यान करते? सारखी काय ध्यान करते? तुझा स्वभाव बदलत चाललाय. तू अशीच वागते, तू तशीच वागते. ह्या बऱ्याच अशा गोष्टी ह्या गोष्टींमधून होत असतात. कारण आपण हायर चेतनेला आपण सुरुवातीला जेव्हा जॉइन झालो विहंगमला, तेव्हा आपल्याला ह्या काहीच गोष्टी कळत नव्हत्या. आणि जेव्हा-जेव्हा मॅडमनी सांगायला सुरुवात केली, की हे सगळं मायाजाळ आहे. ह्या मायाजाळातून आपल्याला बाहेर पडायचंय. तर हळू-हळू अवेअरनेस आपल्यामध्ये यायला लागला. मटेरिअलिस्टिक गोष्टी नको आहेत. सुरुवातीला आपण किती मटेरिअलिस्टिक गोष्टी मागायचो, अजूनही मागतो, प्रतिभा लिहितो. मॅडमनी सांगितले, आपण महिनाभर जर काम केलं, तर महिन्यातून 3 दिवस तरी आपण आपल्या इच्छा, अपेक्षा ह्याच्यावर काम करायचंय. पण त्या पण आपण लगेच सोडू शकत नाही, कारण आपण संसारिक आहोत.
आपल्याला लगेच त्याग करून आपल्याला अ, संन्यास घ्यायचा नाही. म्हणून आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो, उपभोगत असतो, शिकत असतो. मग ह्याच्यामधून आपण आपल्याला स्वतःला कसं अवेअर ठेवून आपण आपल्या पतींना अ, माफ करायचंय, हे आपण आज शिकत आहोत. आपण आपल्या पतीला देखील दुखावलेलो आहोत, बऱ्याच गोष्टींनी. पुरुष असा असतो, पुरुषी अहंकार कधी जागा होतो, बऱ्याच गोष्टींमधून जागा होतो. हे मी सांगू शकते. मी अनुभवलंय, तुम्हीही अनुभवलंय. खूप वेळा अनुभवलंय. परंतु आपण असे असतो, की बऱ्याचदा माफ करून देतो, सोडून देतो. आणि हेच असं नातं आहे, की दिवसभर कितीही वाद झाला, तरी रात्री पती-पत्नीने एकमेकांना एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन माफ करायचं असतं. ह्याही गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. स्वतःला क्षमा करण्यासाठी आपण आपल्या पतीला कसं पाहिजे, त्याच्या कोणकोणत्या गोष्टी लिहून काढल्या पाहिजेत, कसं भावनात्मक होऊन आपण समजून घेतलं पाहिजे. काही गोष्टींमध्ये आपण स्वतः जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दयाळूपणा, करुणा दाखवली पाहिजे. जेव्हा आपण पत्नी या विषयावर घेऊ, पण पत्नी या विषय घेण्यासाठी आपल्याकडे पुरुष मंडळी आपल्या कार्यक्रमात जॉइन होत नाही. पण तो आपण घेणार आहोत कारण आपल्याला मुली आहेत. किती जणी इथे सासवा देखील आहेत, आई देखील आहेत. मग आपण तो आपल्या मुलींना विषय कमीत कमी थोडाफार समजून सांगू शकतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कधी-कधी आपला एखादा कटू शब्द विष सुद्धा घालू शकतो. बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत पोलिस स्टेशनला आल्यानंतर ऐकायला येतं, आईचा सारखा फोन चालू असतो, आईचा सारखा फोन चालू असतो. उठलं-सुटलं सगळं सांगत असते, उठलं-सुटलं सगळं सांगत असते. सगळ्याच गोष्टी आपल्याकडून चुकतात असं नाही. कळत-नकळत ह्या आपल्या आईकडून देखील आपल्या बाबतीत सांगितल्या जातात. आपण तेवढंच लक्षात ठेवतो आणि मग त्या गोष्टी रिस्पॉन्स न देता रिएक्ट करायला सुरुवात करतो. हा खूप महत्त्वाचा विषय आहे, की आपण रिएक्ट न करता रिस्पॉन्स करायचा आहे. कमीत कमी आजपासून आपण आईशी सोबत नसू, वडील सोबत नसू, सासू-सासरे देखील सोबत नसू, तरी आपण त्यांना पत्राद्वारे, मेसेजद्वारे कमीत कमी ध्यानातून स्वतः त्यांना आठवून, बोलून माफ केले. पण पती तर आपल्यासोबत असतो ना. भले किती काही जणांचा पती हयात असो किंवा नसो. जेव्हा हयात होता तेव्हाच्या गोष्टी आठवा आणि आता आपल्याला काय भोगावं लागतंय पती नसताना, ह्या गोष्टींचा विचार करा. तर पती हा व्यक्ती किती आपल्या लाईफमधला महत्त्वाचा व्यक्ती आहे, हे आपण सर्वजण जाणत आहोत. मग आपण आपल्या पतीला कसं माफ करायचं? किंवा पती संदर्भात आधी पतीला कसं माफ करायचं मी सांगते. बोलायचंय. काही गोष्टींची दुरुस्ती करायची आणि माफी मागायची आणि सोडून द्यायचं. माझ्या प्रिय पती, मी तुला दुखावल्याबद्दल माफी मागते. मी शब्दात माफी मागणार नाही. माझ्या वागण्याने तुला दुखावल्याबद्दल माझा पश्चाताप दाखवीन आणि हेच आपण कळत-नकळत करत असतो. माझ्या कृतीवरून, माझ्या वागण्यावरून कोणताही निर्णय घेऊ नका किंवा एखाद्या ॲक्शनवरून कोणताही निर्णय घेऊ नका. माझे तुमच्यावरचे प्रेम आहे. मी खरोखर तुमच्यावर कोणत्याही वस्तूपेक्षा, गोष्टीपेक्षा खूप जास्त प्रेम करते. मी माझ्या वागण्यातून ते तुम्हाला नक्की दाखवीन. पतीसोबत, अधिकारासोबत जेव्हा आपल्याला पत्नी हा अधिकार मिळतो, त्याच्यासोबत आपण खूप साऱ्या जबाबदाऱ्या देखील घेऊन येतो. अधिकार घेतल्यावर जबाबदाऱ्या विसरायच्या नसतात. बऱ्याचशा पत्नी त्या विसरतात. म्हणून आपण पतीला माफ करू शकत नाही. ते माझ्या हातून होणार नाही म्हणून मला माफ करा, असं त्यांना बोलायचं.
जर शक्य असेल तर त्यांना नक्की आज मिठी मारा. ते नेहमीच आपल्याला घेत असतात मिठीमध्ये. काहींना घेतही नसतील, पण आवर्जून आपण त्यांना मिठी मारायची आणि बोलायचे, की "मला माफ करा. नाही शक्य झालंय." मनोमन बोलायचे, "प्लीज मला माफ करा." ज्या नावाने आपण त्यांच्याशी बोलतो, त्या नावाने त्यांच्याशी बोलायचं आणि "प्लीज मला माफ करा" म्हणायचं, की "चुकलं माझं. मी तुमच्या आई-वडिलांसोबत तुम्हाला बोलले, रिएक्ट झाले. मी आपल्या मुलांसोबत तुम्हाला बोलले, रागवले, चिडले किंवा तुम्ही नसताना तुमच्या सगळ्या चुका मुलांशी शेअर केल्या, जावेशी शेअर केल्या किंवा आईला सांगितल्या, चुगल्या केल्या. मी ते करायला नको होतं. तुमच्या चांगल्या गोष्टी नाही मी शेअर केल्या. कधी-कधी माझं उदाहरण देते. कधी-कधी खूप दमून-भागून आले, ऑफिसमधून आले आणि आपल्या पतीला कसं वाटत असतं, जे हाउसवाईफ आहेत त्यांच्यासाठी त्या लगेच लक्षात येईल, की आपल्याला पतीला कसं वाटत असतं, की मी दिवसभर ऑफिसमधून आलो, काम करून आलो, शेतातून आलो, तर घरी आल्यानंतर बायकोचा चेहरा कसा पाहिजे? आनंदी पाहिजे. तिला पाहिल्यानंतर सगळी सुखं विसरून जातो. कधी-कधी मुलांना जवळ घेतल्यानंतर आपण सगळी दुःख विसरून जातो. तसंही मॅटर करतात नवऱ्याच्या बाबतीत बायकोचे चेहरे. कमीत कमी विचारायचे, "कसे आहात तुम्ही? कसा गेला आजचा दिवस?" एवढं बोलल्याने तरी समोरचा व्यक्ती कधी-कधी उलटंही बोलू शकतो. "तुला काय कळणार आहे माझं काम? बरा होता. आजचा दिवस बरा होता. पाणी दे, चहा दे." पण जर आपण जरा नीटनेटकं कोणतंही वय असो, मी म्हणत नाही माझ्यासारखी तरुणच मुलगी पाहिजे किंवा 35 पर्यंतच वय पाहिजे, 40 पर्यंतच वय पाहिजे नटायला, आवरून ठेवायला, स्वतःला क्लीन आणि एकदम स्वच्छ ठेवायला, घरातलं वातावरण स्वच्छ ठेवायला. कोणतंही वय पाहिजे असं नाही. आताही कोणत्याही वयात रिटायर्ड झालेले असतील मिस्टर तरीही, बाहेरून आले तरीही. मग तसं मलाही वाटायचं, की बायकोने आवरलेलं असावं किंवा एकदम सुंदर फ्रेश असावं. तसं मीही बोलायचे. माझ्या अगोदर माझे मिस्टर घरी यायचे ना 6 वाजता. मग 2 तास त्यांच्याकडे असतात. मग मी जेव्हा 8:00-8:30 ला घरी येते, सकाळी 10:00 ला गेल्यानंतर, मग वाटतं, की घरात आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे कसे फ्रेश असायला पाहिजे मी आल्यानंतर. पण जर चेहरे बिघडलेले असतील, तर पहिला शब्द चुकून तोंडातून जातो. "आज का 12 वाजले तोंडावर?" किंवा "काय झालं? काय झालं रुसायला?" किंवा "आज काय घडलंय का? वातावरण बिघडलंय का?" असे चुकून शब्द जातात. कधी माझ्याही तोंडातून कधी-कधी प्रेमाने शब्द जात नाहीत, की "बाबा कसे आहात तुम्ही? कसा गेला आजचा दिवस?" हे जेव्हा मी काल स्वतःविषयी, मिस्टरांविषयी लिहायला लागले, तेव्हा खूप गोष्टींची उकल मला काल झाली, की "अरे, आपणच चुकलोय की, का दोष द्यायचा त्यांना?" काल सकाळी चुकून बोलले. की चहा मी चपात्या करत होते आणि जाऊबाईंनी चहा ठेवला लेण्याद्रीवरून आल्यानंतर आणि पटकन त्यांना विचारलं, "का हो शेतावरून आलात तुम्ही? सकाळीच पाणी लावायला गेले होते. मग तुम्हाला चहा देऊ का?" तर काहीच रिस्पॉन्स पण नाही, म्हणजे काहीच बोलले नाही. चेहऱ्यावरून फक्त असा स्तब्धपणा दाखवला. तर त्याही बोलल्या, "काय झालं? सकाळी-सकाळी 12 कसे काय वाजले?" आणि मी हसले. पटकन, की बाबा एक दीर आणि अ, भावजईचं नातं पण खूप वेगळं असतं ना. आपण कधी-कधी आईप्रमाणे मोठ्या वहिनीला आईप्रमाणे मानतो. मग तिचं बोलणं कधीही आपण ऐकून घेतो आणि सोडून देतो ॲज अ नवऱ्याच्या ठिकाणी राहिलं. आणि मीही त्यांना बोलले, "का हो चहा घेणार आहात का?" तर हां म्हटले. पटकन मी बोलून गेले, "दुधाचा घेणार की कोरा घेणार?" आणि त्यांनी रिएक्शन दिली, की "मला चहा नको." आणि मला पटकन फील झालं, अरे मी बोलले म्हणून त्यांनी असं बोलले. मी बोलायला नको होतं. दुधाचा देऊ घेणार की ह्याचा कोरा चहा घेणार. कारण जाऊबाई कोरा चहा पितात. तर
तो विषय तिथे स्टॉप झाला. कोणीच काही बोललं नाही आणि त्यांनी काही चहा घेतला नाही आणि निघून जायला लागले. म्हटलं, "का हो वहिनींनी चहा ठेवला तुमच्यासाठी, चहा घ्या ना." मोठ्याने आवाज येऊन बोलले. तर पटकन मुलगा बोलला, "ऐका गं, बाबा असे का करतात?" म्हटलं, "अरे 13 वर्ष मी कसे काढले माझे मला माहिती." चुकून पटकन बोलून गेले. मी कोणत्याही गोष्टींचा विचार केला नाही, अवेअरनेस ठेवला नाही किंवा काही नाही. पण मी हसत बोलले. पण दुपारी जेव्हा मी त्यांच्याविषयी लिहीत होते, तेव्हा मला ते आठवलं, की अरे 13 वर्ष त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही का? आणि मी ह्यांना फोन केला. म्हटलं, "काल मी दिवसभर शेतावर थांबले होते, कारण मला फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांसाठी वेळ द्यायचा होता, कारण त्यांच्याविषयी लिहायचं होतं. संडे होता, सुट्टी होती. कुणी माझ्याबरोबर नव्हतं. मी एकटीच होते आणि मी शेतावर होते. तिथे माझी कझिन सिस्टर आणि ते आले होते. मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली कोणत्याही इलेक्ट्रॉनिक काय म्हणतात ना, वस्तूंशिवाय मी तिथे माझी एकटी लिखाण काम करत होते. आणि अचानक माझे मिस्टर आले दुपारी आणि त्यांनी मला विवेकानंदांचं अ, पुस्तक दिलं वाचायला. 50च पानांचं आहे, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे मुक्तीचा विषय, पूर्णपणे मुक्तीचा अवेअरनेस. 10च पानं वाचली, पण अंग शहारून आलं आणि त्यांच्या विवेकानंदांद्वारे मी माझ्या पतीला पुन्हा एकदा ओळखलं. अभ्यास केला त्यांच्यावर, की त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही का? मी जेव्हा-जेव्हा आजारी पडले, मी माझे 2 मणक्याचे ऑपरेशन झाले. ती वेळ मला अचानक आठवली, की त्यावेळेस कुटुंबाने साथ नाही दिली. कारण जेव्हा आपण वारंवार आजारी पडतो किंवा काय, घरच्यांना सवय होऊन जाते काय हिच्याकडे लक्ष द्यायचं. तेव्हा एकमेव व्यक्ती आपला असा असतो, तो पती, तो आपल्याला कधीच सोडून जात नाही. कसंही असो. कुणाच्या पती दारुडे असतील, बेवडे असतील, चिड करत असतील, रागवणारे असतील, कसेही असो, पण तो अशा वेळेला आपल्या जवळ येतो, आपली सेवा करतो आणि त्यातल्या त्यात बॉन्डिंग चांगलं असेल, तर खूप काही सेवा करतो. ते मला आठवलं. जेव्हा माझं सेकंड ऑपरेशन झालं, त्यावेळेस मला 1 मिनिटभर सुद्धा सोडून गेले नाहीत 4 दिवस. 1 मिनिटभर. कारण मला उठता यायचं नाही, बसता यायचं नाही, काहीच. सगळ्या गोष्टी जाग्यावर होत्या. त्यावेळेसचे जेव्हा क्षण आठवले, तेव्हा मी माझा पती पुन्हा एकदा अनुभवला. पण छोट्या गोष्टींमध्ये पुन्हा पती-पत्नींमध्ये वाद होत नाहीत. प्रत्येकाच्या पती-पत्नींमध्ये वाद होतात. मग आपण ते कसे सॉल्व्ह करायचे? आपण अन्याय केला म्हणून त्यांनी काही गोष्टींमध्ये अन्याय केला. मला ह्या सणाला साडी नाही घेतली, त्या सणाला साडी नाही घेतली. पण आजारपणात तर साथ दिली ना. माहेरपणाला कमीत कमी वर्षातून 2दा रक्षाबंधन, भाऊबीज स्वतःला आपल्याला घेऊन तर गेले ना, रिटर्न घेऊन आले ना. एवढी सुंदर मुलं त्यांनी आपल्या पदरामध्ये आपल्याला गिफ्ट म्हणून दिली. मग आपल्याला काहीच केलं नाही असं कसं बोलले? असं मी माझ्या स्वतः मनाला बोलले. तर खूप गोष्टी आठवल्या लग्नापासूनच्या. माझं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामुळे मला खूप गोष्टी आठवल्या. खूप गोष्टींचा मी विचार केला. अगोदर निगेटिव्ह गोष्टींचा जरा येत होत्या. हे नाही केलं, ते नाही केलं. कधी दागिने स्वतःपासून मनापासून घेतले नाही. कधी साडी मला सणाला घेतली नाही. कधी काही नाही घेतलं का पहिले निगेटिव्ह गोष्ट आठवते. पण अचानक मला आठवलं, की अरे, एक अशी घटना घडली होती आणि की त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. ते मला सांगितलं नाही 2 महिने आणि जेव्हा द्यायची वेळ आली, त्यावेळेस अचानक सांगितलं, "ह्याला पैसे द्यायचे राहिले." माणूस एखादा पतीसुद्धा आपल्यापासून लपवून ठेवत असतो बऱ्याच गोष्टी, की आपल्याला त्रास होऊ नये, आपण चिडू नये, आपण रागवू नये, रिएक्ट करू नये. वारंवार त्या गोष्टींचा मुलांवर परिणाम होईल, सारखी-सारखी बोलशील म्हणून सांगत नाहीत. अचानक सांगितलं म्हणून मी 10 दिवस बोलले नाही. आणि 5 दिवसासाठी मला ससून हॉस्पिटलला ड्युटी लागली. मी तिकडे गेले 5 दिवस तिथं फोनच लागत नाहीत. हा पहिला विषय. परंतु मीही स्वतःहून खाली जाऊन, कुठं जाऊन फोन केला नाही हा दुसरा विषय. तेव्हा माझ्या मिस्टरांनी ₹1,50,000 कॅश घेऊन आले होते. मला ज्या दिवशी मी तिथून ड्युटी संपणार होती. 5 दिवस एकाच ठिकाणी होते आणि अचानक मला न्यायला आले. वॉर्ड नंबर शोधला. त्या रेप झालेल्या मुलीला मी तिथे घेऊन गेले होते मेडिकलसाठी. तिथं आले आणि जेव्हा मी समोर पाहिलं,
तर गळगळा रडत होते, की म्हणजे मला तर मी बोलत तर नव्हतेच, पण मी नुसते रडत होते. आणि तिथे डॉक्टरांना सांगून खाली गेले, तर त्यांनी मला अ, ते कोणतं ज्वेलर्स पुण्यामध्ये फेमस आहे, अ, पुन्हा गाडगे. तेथे जाऊन 2 बांगड्या केल्या 1,50,000च्या. हा 7 वर्षापूर्वीचा विषय. तो मला अचानक काल आठवला. मी सारखी बोलते, "काहीच केलं नाही, काहीच केलं नाही." अगं, हे सोनं तुझ्यासाठीच घेतलं ना. भले ती वेळ आल्यानंतर घेतलं. ते स्वतःहून व्यक्त होत नाहीत, प्रेम करत नाही. म्हणून आपण तसं रिएक्ट करायचं का? ह्या गोष्टी मी जेव्हा लिहिताना मला आठवल्या. म्हणून लिहिणं खूप गरजेचं आहे. मी माझंच उदाहरण दिलं कारण माझं लव्ह मॅरेज. लग्न होण्या अगोदरपासून तर आतापर्यंतच्या खूप काही गोष्टी. ज्यांचं लव्ह मॅरेज आहे ना, त्याच लवकर रिएक्ट होतात. ज्यांचं अरेंज मॅरेज आहे ना, रिएक्ट होत नाहीत. हळू-हळू, हळू रिस्पॉन्स देत न बोलता किंवा ते गेल्यानंतर रिस्पॉन्स देतात किंवा रिएक्ट करतात. मुलांवर राग करतात किंवा कधी-कधी आईशी बोलून हे करतात. ज्यांचं लव्ह मॅरेज आहे त्या कधीच कुणाला सांगत नाहीत. माझ्या बाबतीत असंच घडलंय किंवा माझा नवरा तसा वागतोय, असा वागतोय. कारण समोरून बोलणारी व्यक्ती जर आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल किंवा वडील असतील, तर पहिल्यांदा ऐकायला येतं स्वतःच्या मनाने केलंय. म्हणत होतो नको करू. आता भोग या गोष्टी बऱ्याचदा मला सुरुवातीला ऐकायला मिळालं, तर तेव्हापासून मी पुन्हा कधीच लाईफमध्ये आजपर्यंत नवऱ्याविषयी आईला, सासूला, बहिणीला, मैत्रिणीला कुणालाही कधीच काही गोष्टी सांगितल्या नाही. कारण सगळ्यांच्या तोंडून ऐकायला येणार आहे, "मनाने केलं ना, भोग आता. स्वतःचा मार्ग स्वतः काढ." मग न सांगता आपल्याच आत्म्याला कनेक्ट होऊन, आपल्याच सोलला कनेक्ट होऊन, आपलाच मार्गाचा, आपल्या चुका शोधायच्या आणि माफ करायचं. मी ही गोष्ट पहिल्यापासून शिकली. माझ्या गुरूंनी मला सांगितली. आज दिवसभरात जे काही घडलंय ना, रात्री झोपताना क्लिअर झाल्याच पाहिजे आणि दुसरा दिवस उगवल्यानंतर कालपर्यंतच्या घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. आजचा नवीन दिवस उगवलाय, कालचं काहीच आठवत नाही. आठवायचा पण नाही. आता एवढी सवय झाली, की कालचं काही आठवतच नाही. निगेटिव्ह गोष्टी पण नाही आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे सुद्धा जास्त मी लक्ष देत नाही. आजचा दिवस नवीन उगलाय, काल झालं ते झालं. कधी-कधी नवरा विचार करतो, मुलं विचार करतात, घरचे विचार करतात. काल तर एवढी बोलली आणि आज एवढी कशी काय प्रेमाने बोलते? कारण मी नेहमी सांगते, कालचा दिवस गेला, सोडून द्या. स्वतःला माफ करा, दुसऱ्यांनाही करा. सोडून द्या. समोरच्याची चूक असो, माझी चूक असो, काही असो. कालचा दिवस सोडून द्या, आजचा दिवस नव्याने सुरू करा. म्हणून मिस्टरांशी बोलताना किंवा कृतीतून, वागण्यातून, पश्चात्तापातून, कधी व्यक्त होऊन, "मी तुला खूप दुखावलंय. माझ्या प्रेमाने मला असं उद्ध्वस्त केलं." किंवा खूप काही आशा होत्या, की तुला माफ करावं. पण ते करू शकत नाही किंवा केलं नाही. म्हणून मला एकदा एक संधी द्या. मी आपलं हे नातं पुन्हा पूर्ववत कसं करेल, ह्याच्यासाठी मला एक संधी द्या म्हणून बोलायचं. कधी-कधी नवरा-बायकोच्या वागण्याने काल का परवा एक मी उदाहरण दिलं होतं आईवरून, वडिलांवर. कधी-कधी नवरा-बायकोच्या वागण्याने मुलांवर परिणाम घडतो आणि मुलंही तशीच बनतात. कालचंही उदाहरण तसंच होतं. नवरा किंमत देत नाही म्हणून बायको बाहेर पडली. तिचं ती स्वतः करायला लागली. परंतु मुलांकडे थोडं दुर्लक्ष झालं. मुलंही अरेरावीची भाषा बोलायला लागली. कधी-कधी मुलंही आई-वडिलांना कळत-नकळत, चुकून-माकून शिव्या देतात. कारण आपण आपल्या पतीशी बोलताना मुलांसमोर कळत-नकळत वाईट साईड बोलत असतो. सगळ्यांच्याच बाबतीत हा विषय लागू होतो असं नाही. खूप पती-पत्नी खूप चांगले आहेत. मी ते अ, साउथ इंडियनचे पती-पत्नी आहेत बघा, अ, कॉम्प्युटरची कंपनी आहे त्यांची. त्या मॅडम खूप उदाहरण देत असतात. पुण्यामध्ये राहतात. त्यांना मराठी, इंग्लिश बऱ्याचशा लँग्वेज येतात. त्यांचे जावई अ, बाहेरच्या सुधा देशाचे मूर्ती. राष्ट्रपती आहेत. सुधा मूर्ती. सुधा मूर्ती.
हां, की सुधा मूर्ती. डॉक्टर सुधा मूर्ती. त्यांचे अ, एवढे छोटे-छोटे विचार किंवा त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी त्या सांगत असतात. पती-पत्नीविषयी ऑन कॅमेरा सांगत असतात, की कधी-कधी आपलं काय म्हणतात ना, तराजू आहे हा पती-पत्नीचा तराजू आहे. एकाने चढ झालं, तर एखाद्याने हलकं व्हायचं असतं. एखाद्याने बोलतं झालं, तर एखाद्याने मौन धरायचं असतं. ह्या खूप काही गोष्टी त्या सांगत असतात. त्या मी नेहमी त्यांचे उदाहरण द्यायला लागली, तर मला असं वाटतं त्यांचे मिस्टर म्हणजे माझे मिस्टर आहेत आणि मी म्हणजे ते आहेत म्हणजे मी आहे. मग मी कसं रिएक्ट करते, मी कसं रिस्पॉन्स करते, मग मी कसं बोलते, हे नेहमी कंपॅरिझन ऑटोमॅटिक येतं आपल्यामध्ये. कारण आपण माणूस आहे. पण आपण जेव्हा या चांगल्या युगामध्ये आलो ना, चांगल्या-चांगल्या गोष्टी अ, आपण ऑटोमॅटिक करायला लागतो आणि मग मी ग्रॅटिट्यूडच्या जर्नीमध्ये सुद्धा गेल्या 3 वर्षापासून आहे. मग ग्रॅटिट्यूडने सुद्धा आपण आपली नाती सुधारू शकतो. खूप सुधारू शकतो. पण कधी-कधी स्वतःच्या बाबतीत पटकन आपल्याला अ, कळत नाही, की अरे इथं आपण अवेअरनेस ठेवला पाहिजे. नाही रिएक्ट नाही केलं पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे. मग ह्या गोष्टी आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. कधी वेळ मिळाला तर सुधा मूर्तींचे व्हिडिओज ऐका. अ, छोट्या-छोट्या पातळीवर म्हणजे झोपडपट्टीमध्ये जाऊन सुद्धा त्या काम करतात. मग आपली नाती सुधारण्यासाठी आपण थोडासा दानधर्म देखील केला पाहिजे. म्हणून संकल्प लिहायचे असतात. पती-पत्नीचं नातं सुधारावं म्हणून देखील संकल्प लिहायचे असतात, की मी आणि माझे पती खूप आनंदाने सुखी संसार करत आहोत. आमचं दोघांचं बॉन्डिंग खूप चांगलं होत आहे. म्हणून ग्रॅटिट्यूड द्यायचे असतात इथून मागच्या घडलेल्या घटनांना. इथून मागच्या घडलेल्या घटनांना आपल्या स्वतःला माफ करायचं असतं. सोडून द्यायचं असतं, विसरून जायचं असतं, थोडंसं मायाळू व्हायचं असतं. खूप काही दयाळूपणा आपल्यामध्ये आणायचा असतो. सोडून द्यायचं असतं. आपल्या नवऱ्याशी बोलताना, आपल्या पतीशी बोलताना थोडंसं लहान बाळासारखं रिएक्ट व्हायचं असतं. रिस्पॉन्स द्यायचा असतो. सोडू द्या, जाऊ द्या. बरेच जेव्हा ज्यांचे लव्ह मॅरेज आहेत, त्यांना नक्की आठवतं, की जेव्हा लग्ना अगोदरचे काही दिवस असतात. आपला सोनू, आपला बाबू, आपला अ, काय म्हणतात आई जशी मुलाला म्हणते ना, तसं आपण आपल्या बॉयफ्रेंडशी बोलत असतो. आणि त्याच्याशी जेव्हा लग्न होतं ना, मग बऱ्याचदा त्या गोष्टी रिपीट होत असतात. माझ्या मिस्टरांना माझी मुलं बाबा म्हणतात. मग मी जेव्हा ह्यांचे बाबा, मुलांचे बाबा, मनस्वीचे बाबा, देवांशचे बाबा असं जेव्हा बोलते, कळत-नकळत बाबू हा शब्द पटकन निघून येतो. कारण मुलंही बोलतात. मग माझ्याही तोंडातून निघून जातं. मग घरचे असे बघतात. मग नंतर जाग येते, "अरे, काहीतरी बोललो आपण." पण आता सगळ्यांना सवय होत चालली आहे. सगळे त्यांना माहिती आहे लव्ह मॅरेज आहे. लव्ह विथ अरेंज आहे. अरेंज मॅरेज आहे. तरी पण आपण ह्या गोष्टी करतो. कारण आपली एकमेकांची बॉन्डिंग, पती-पत्नीची बॉन्डिंग ऑटोमॅटिक जुळतं. मग आपण शोभा चव्हाण मॅडमनी त्यांच्या आता 4 दिवसापूर्वी मॅडमनी अ, काय म्हणतात प्रतिपदेचा कार्यक्रम घेतला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेअर केलं होतं त्यांच्या मिस्टरांविषयी. सोन्याचं गळ्यातलं का काहीतरी त्यांना घ्यायचं होतं आणि त्यांनी ते कसं मिस्टरांनी प्रेमाने त्यांना लगेच तयार झाले. यापूर्वी कधीच होत नव्हतं. मग आता कसे तयार झाले? कारण खूप साऱ्या गोष्टी आपण ग्रॅटिट्यूडच्या शिकलो. कळत-नकळत पाठीमागे कधीतरी त्यांना ग्रॅटिट्यूड दिलंय. नेहमी बोलण्यातून देत असू. आता सुना वगैरे आल्यात त्यांना. मग त्या ह्याच्यातून जेव्हा आपण एकमेकांना ग्रॅटिट्यूड देतो, मिस्टरांना, ह्या गोष्टी ब्रह्मांड ऑटोमॅटिक देतो. मग त्या गोष्टी आपण अ, अशा अनुभवातून देखील शिकायच्या असतात. म्हणून मिस्टरांशी बोलताना किंवा रिएक्ट होताना ह्या गोष्टी बोलायच्या असतात. आपण प्रेमाने बोलू शकतो, की बाबा तुझ्याशी अ, ते जाऊ द्या आपण वटपौर्णिमेला 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वचनं घेतो आणि मग त्यावेळेस का नाही आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत. त्यावेळेस आपण प्रथा म्हणून पाळतो. पण तीच प्रथा रोज आपण कर्तव्य म्हणून पाळली ना, की ऑटोमॅटिक निगेटिव्ह गोष्टी निघून जातात आणि फक्त
पॉझिटिव्ह गोष्टी येतात. मग ऑटोमॅटिक आपण एखाद्याला दुखवलं असेल, तर माफ करतो आणि क्षमस्व होतो. जसा पती आपल्याशी बोलतो, की तुला हसवण्यासाठी मी काही करू शकते, तसं आपणही आपल्या पतीला हसवण्यासाठी वेगवेगळी कार्य करायची असतात. बोलायचं असतं. एखादा आवडीचा पदार्थ बनवायचा असतो. हं. माझ्या बाबतीत थोडं उलट आहे. मिस्टरांच्या आवडी पदार्थांपेक्षा माझ्या आवडी पदार्थ माझे मिस्टर नेहमी करतात. चला ही आज लय दमली आहे किंवा ही आज जरा वातावरण गरम आहे. आपण पोहे करू. आपण मस्तपैकी चहा करू. ब्रेड आणू. जाम ब्रेड देऊ किंवा आंबे मला खूप आवडतात. मग राग रुसवा आला तर आंबे किंवा आईस्क्रीम. गेले 6 दिवस, आजचा 7वा दिवस आहे. गेले 6 दिवस रोज मी, माझे मिस्टर रोज नवीन. कुठून सुचलं मला माहीत नाही किंवा कसं त्यांना कळलं माहीत नाही किंवा मी असं बोलले पण नव्हते कधी. पण गेले 6 दिवस रोज रात्री संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचा ज्यूस किंवा आपण म्हणतो ना मस्तानी, वेगवेगळ्या प्रकारची मस्तानी माझे मिस्टर बनवतात. कॉफी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात. स्वतः पीत नाही, मुलांना देत नाही. मलाच फक्त एकटीला आणून देतात. मी विचार करते, मग विचार करते नाही, आपण 2-3 घास खाऊ, मग त्यांनाही देऊ, मुलांनाही देऊ. मुलं रुसतात, "तू तिलाच का करतोय सगळं? आम्ही नाही का तुझी मुलं? किंवा आम्ही नाही तुझ्यासाठी काही?" हे मी गेल्या 4-5 दिवसात अनुभवते. मग हे कालही मला आठवलं, की अरे, अशा काही कळत-नकळत ब्रह्मांडातून किंवा पतीद्वारे आपल्या बाबतीत किती प्रेम आपल्याला मिळतंय. मग आपण का नाही त्यांना माफ करायचं छोट्या-छोट्या गोष्टींवरून? सोडून द्यायचं. मोकळ्या मनाने माफ करायचं. मिठी मारायची. इथून मागे झालं ते झालं. सोडून द्या. तुम्हीही सोडून द्या, मीही सोडून देते. तुम्ही मला माफ करा, मी तुम्हाला माफ केलं. असं म्हणून सोडून द्यायचं. बऱ्याच गोष्टी मी लिहून काढल्यात, त्या मी ग्रुपवर पाठवते. आता आपण मेडिटेशन करू. आपल्या पती संदर्भात आपल्याला फॉरगिव्ह करायचंय. तर ते कसं करायचं? त्यासाठी आपण मेडिटेशन करूयात. आपण खूप काही गोष्टी मिस्टरांसाठी करू शकतो. स्वतःसाठी करू शकतो. आज सर्वांनी लिहायचंय, आरशात बघून बोलायचंय, स्वतःशी बोलायचंय आणि स्वतःला कसं मोकळं करता येईल मिस्टरांच्या बाबतीत, आजपर्यंत त्यांनी जी काही साथ दिली त्या बाबतीत, हे आपल्याला स्वतःशी दिवसभर बोलायचंय. शक्य झालं तर लिहून काढा. नाही शक्य झालं तर व्हॉईस नोट बनवा. स्वतःच्या अकाउंटवर पाठवा आणि ती वारंवार ऐका, की मी माफ केलं. त्यांनाही व्हिडिओद्वारे, ऑडिओद्वारे, मेसेजद्वारे कमीत कमी अ, बोलायचंय, लिहून काढायचंय, शेअर करायचंय. जेव्हा आपण शेअर करतो मिस्टरांशी ह्या गोष्टी, की माझं थोडंसं चुकलंच बरं का, ही गोष्ट मी तुम्हाला बोलून गेले होते. मला माफ करा, सोडून द्या. असं म्हणून अ, त्यांच्याशी व्यक्त व्हायचंय आणि सगळं काही विसरून जायचं. चला तर आपण मेडिटेशन करूयात. जे मांडी घालून झोपले वगैरे असेल कोणी, झोपून ऐकत असेल, तर कृपया उठून बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. हात मांडीवर ओपन असे आकाशाच्या दिशेने ओपन करा. खुर्चीत बसला असाल तर पायाची अडी घाला. तुम्हाला हात एकमेकांमध्ये गुंफवायचे असतील, एकमेकांमध्ये अडकवा. ओपन का होईना.
म्युझिकचा आवाज येत आहे का? मनीषा मॅडम? नाही कुणीतरी येत सांगा. मॅडम. नाही. नाही येत.